नमस्कार. आज नवरात्रीचा चौथा दिवस. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण देवीच्या कुष्मांडा या स्वरूपाचे पूजन करतो. त्यांना अष्टभुजा असेही म्हटले जाते. मातेचे वाहन हे सिंह आहे. त्यांच्या 8 हातात कमंडलू, धनुष्य, कमळ, बाण, अमृत कलश, चक्र, गदा, जपमाळ यांसारख्या वस्तू आहेत. पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तेव्हा सगळीकडे एकांत, शांतता आणि अंधकारच पसरलेला होता. तेव्हा आदिशक्ती स्वरूपी मातेने स्मितहास्य केले आणि त्यांच्या स्मितहास्याने संपूर्ण विश्वाला प्रकाश मिळाला. त्यामुळे त्यांना कुष्मांडा असे म्हणतात. कु म्हणजे थोडे, उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड. म्हणजे ज्या देवीने आपल्या स्मितहास्याने, ऊर्जेने ब्रह्मांडाची निर्मिती केली ती म्हणजे देवी कुष्मांडा. मातेच्या ह्या रूपाचे पूजन केल्याने भक्तांच्या जीवनातील अंधकार हा नाहीसा होतो. त्यांची भीती, दुःख, दारिद्र्य, रोग, अज्ञान दूर होऊन त्यांना सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्यदायी जीवन प्राप्त होते. तर ही होती माता कुष्मांडेची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू.